हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लां वरदरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। परमात्मो श्रद्धात्रय विभागयोगांतो तीनी त्रिगुणात्मक जवनशील श्रद्धा उपासना यज्ञ तप या पुरै विषयो सांगतरस। यज्ञ तीन नमुनेचे सात्विक राजसिक तामसिक तशीची त्रिगुणात्मक जवनशील यज्ञाविषयी जलो त्रिगुणात्मक जवनशील तपस्याविषयी जलो शारीरिक तपस्यो मानसिक तपस्य तशीची वाङ्मय तपस्यो त्याविषयी आता शारीरिकनी वाङ्मय वाक्शुद्धी आणि शरीर तप ह्याविषयी ताण सांगलाय. तशी चित्रीकरण शुद्ध जावनो शारीरिक जावनो कोणा काही पीडदिनाने श्रापचे असलारी ते शारीरिक तपस म्हणून ताण सांगलाय. आणि खंयचेय जवो केदनाय कोण यज्ञ जावो तप जावो दान जावो त्या दानाविषयी आणि येता श्रद्धा कसल जलरी फलापेक्षना नतलारी नानशी परमात्माक समर्पण म्हणले कोण समर्पणा मनोभावानं कसल करताची ते सात्विक म्हणून घेता. मक्का मिगेल कतीर म्हण फल कामनेन फलापेक्षेनं कर्म केल्यारी ते तपसे जावो ते यज्ञ जावो ते कसं म्हणून घेता म्हळ्यारी राजसिक म्हणून घेता. आणि हंक वाईट जावका तंक वाईट जावका तश जावका अश जावका वाईट लेखून कसले कर्म केल्यार ते तामसिक म्हणून घेता. आता शारीरिक तप जाले वाङ्मय वाचिक तप जाले. आता परमात्मा मानस तप सांगता मानसिक काया वाचा मनसा काया जाले वाचा जाले आता मनसा. मानसिक तप म्हळ्यार कसले म्हण तो सांगता रस मन प्रसादः सौम्यत्वं मौनम् आत्मविनिग्रहः भावसंशुद्धिः इत्येतत् तपो मानसमुच्यते. मन रागद्वेष इत्यादी याननशी म्हळ्यार रागद्वेषादी दुखून मुक्त जावका मन तदन मन प्रसन्न जावन आसता. ते प्रसन्न जावन आशिल्ले सौम्य मन म्हळ्यार मनांतू कोणाले वैरी एक क्रूर चिंतन ना जावो पारुष्य कठीण मन ना त्या मनाक सौम्य मन म्हणटा. तदना सौम्य मन आणि मनन करचे सद्विचार सदा सर्व काळ चिंतन करचे तसल मन आणि मना निमती इंद्रिया वैरी कंट्रोल करून घेवचे मनान इंद्रिय कंट्रोल करून घेवचे आणि केदनाय चांग विचारू मनान तेवचे ये मानसिक तपस्या म्हणून घेता म्हण परमात्मा सांगता रस. शारीरिकनी वाङ्मय तपस्या पशी श्रेष्ठई वै कठीणई वै पळया मानसिक तपस्सो इतक म्हळ्यारी आता मानसिक तप कोणाक मन प्रसन्न असता कोणाला मन सौम्य असता कोणाला मन मननशील जावन असता कोणाक मनान इंद्रिया वैरी कंट्रोल करू जाता कोणाले मनांत सद्विचार मात्र असता तसल जनांक मात्र शारीरिक आणि वाचिक तपस्वी साध्य जाता. आता शारीरिक आणि वाचिक तपस्याचे विषय पळोवन गेल न्हय त्या उडघास केल्यार तुमकां या मानसिक तपस्या ताका दोन्ही काही पूरक म्हणून सांगून दिसता पळय. आमी ना नातलारी कोणाक मना वयर हिडीत ना तांकां शारीरिक तपय जायना तांगेल निमती वाङ्मय तपय जायना सात्विक रिती तंतूय जायना. त्याची कोणाक मानसिक तपस्सो सिद्धी जाला
कोण इतले मनान तूं इतली भावना म्हळ्यार सौम्य मन प्रसन्न तसोच मन मनन करचें परमात्माले मनन करचें तसल मन सद्विचार मात्र आलोचन करचें तसल मन मनान देहा भायर कंट्रोल करूं जाता म्हण जाल्यार देहान तुलेची इंद्रिय नवते एक देहाची शारिरीक तपसू आनीक वाचीक जिह्वा तशी ह्या दोनी तपस्यो मानसीक तपस कोणा सिद्धी जाला तांगेल निमती छंदायर जाता तशी आनी आतां मन प्रसन्न जावका म्हणालो परमात्मो मन प्रसन्न जावचें म्हळ्यार कसलें मन प्रसन्न जावचें म्हळ्यार आतां आमगेलें मन निराळ जावन आसूचें प्रसन्न जावन आसूचें केदां ना तृप्त मन आसल्यार मात्र खंयचें एक काम आमगेलें मनां लेखील आशिल्लें तें जाल्ली म्हणली काय एक पण मन निराळ जाता पळय जाल्यार एक चुकी कसो म्हळ्यार आमगेलें एक काम जालें म्हणल्यार आमकां आनी एक कामाचें उडगास येता एक कसं की आश पुरय जाल्यार आनी एक आशेचे उडगास जाता वापस मन प्रक्षुब्ध जाता आनी त्या एक जावचें आशिल्लें हें एक जावचें आशिल्लें तेची आशी ना म्हण जाल्यार आशी ना म्हण जाल्यार थंय तृप्त मन केन्नाय संतोशार आसता पळय मन प्रसन्न जावका जाल्यार थंय राग द्वेश राग म्हळ्यार आशी द्वेश आश्चनज हेय राग द्वेश आसता थंय कोप मात्सर्य आसताची आसता हें पुरय राग द्वेशादी क्रोध मात्सर्यादी सकड मनांत आसल्यार मन कलुशीत जावन आसता चिकोल आशिल्लें उद्दाशी कलुशीत मन कसं करूं जाता थंय कांय ना थंय सौम्य जावन आसना तें मन कोणाल मन प्रक्षुब्ध आसता थंय क्रूरता नासता थंय खटीणत आसता दुसऱ्यांक पळयतना मत्सर आसता अन्याक लागला वैरी पारुश्य म्हळ्यार कठीणता तांणी सुकारसाची आमेशाची तांकां पळयलें एक नमने आमकां मत्सर कळवळ जावचें अशें पुरय जाता इतली निमती तें म्हळ्यार आशी म्हळ्यार गूण आशिल्ली देखून केन्ना आशेक आमी वाट दिली की मनान तो थंय भरलेल पुरय एका मागशी एक फ्रिली येताची म्हणटान मन केन्नाय कलुशीत जावन आसल्यार थंय मन सौम्य आसना एका दुखून एक संबंद हें म्हळ्यार सुरवेक मन प्रसन्न जावका जाल्यार सर्व आश आमी दूर करका सौम्य मन आसल्यार थंय कठीण क्रौर्य कसलें आसना मनान तूं सदां मनन करचें एक चिंतन आसल्यार मात्र मनन करता म्हळ्यार मनन करता जाल्यार एक मनान तूं आळ दृढ चिंतन आसुका म्हण जाल्यार हें मन सुप्रसन्न आसल्यार मात्र जाता सदां सर्व काळ चांग विचारो सत शास्त्रांत कसं सकड सांगला प्रमाणशास्त्रांत परमात्मा विशीं कसं सकड सांगला हें मनन करतर आस म्हण जाल्यार मन शांत जाल्लें कसलें एक दृढ निर्धाराक आमकां येवच्याकय जाता आनीक पळया खंयचेय विशय आसो खंयचे एक मनशाल विशय जाल्यार काडयाची लौकीक विचार जाल्यार आसो कसो लौकीक विचार आमगेले घराचे आमगेले बायलेले चेडवाले कसले विशय जाल्यार आसो जेवो पारमार्थीक परमात्माल विशय जावो जाल्यार जावो समाची मनन करून ताजे विशय एक डीप थिंकींग म्हणटाचे आमी तें करून आमी एक निर्धार येवचे जेवो प्रतिक्रिया करचे वय बे की कसले एक वग्गी एक निर्धार येवका म्हळ्यार त्या निर्धार केन्नाय दुडुकुतना म्हळ्यार पटक्कन एक निर्धार येवचे म्हळ्यार ताजे साध्यते बाध्यते विशय आलोचन करना अशी पटक्कन एक निर्धार येवचे म्हळ्यार जरा निर्धार समजायनी म्हणल्याक तशीच खंयचेय एक विचारांत आमी सममनन करका परिशीलन करका ताजे नंतर निर्धार येवका जाता त्या मनन करका जाल्यार आमकां इंद्रिया वयर निग्रह सुका जाता आमगेल वयर आमकां कंट्रोल आसल्यार मात्र आमी खंयचेय विशय परिशीलन करीत आतां एक पारमार्थीक विशयांत हें मुख्य लौकीक विशय जाल्यार पळयाची आतां आमी एक कसलें एक करका जाल्यार काम जावची प्रारब्धा वयर वचून जाल्यार आमी तें काम करता जाल्यार तें सम परिशीलन करता तें केल्ल्या कशी ताजे परिणाम अशी जायतवे तशी जायतवे की चांग जायतवे परिणाम असल पुरे कितली चिंतन करता पळय तशें जावन केन्नाय मनन केल्ले शिवाय आमी खंयचेय एक काम करूंकच आत्मनिग्रह म्हळ्यार सेल्फ कंट्रोल म्हळ्यार कसं न्ही सेल्फ कंट्रोल म्हळ्यार आमगेले वयर आमकां निग्रह म्हळ्यार कसलें आमगेले प्रति इंद्रिया वयर आमकां निग्रह सुका नियंत्रण सुका
नानतले कसं जाता आमगेलें मन चंचल मनशाला मन तांतूय माकडा मन म्हणटाची तशी चंचल मन त्यात एक निर्धार आयल्या अन्य कडेन त्या नाका अशी करूया तशेले म्हण दिसता नाका 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 ह्यो विशय पळोवया तशें नाका अशें नाका हें नाका तें नाका एक आंगडी सामान घेवचें चमकल्यार आमी 10 नमुने सामान परखून मागीर घेताची बे एक किरगी घेवचें चमकल्यार सगळेच आंगडी पुराय किरगी आमगेले रेंजारी खंयचे जोकत एक 25 काणटो घालून मागीर घेता की येद्रा दिशिल्ले घेवन येता ना न्हय त्या सामान्य विशयांत आमी तितली परखताचें म्हण जाल्यार परिक्षा करताचें म्हण जाल्यार परमात्माले विशयांत कितलें मन आमगेलें नियंत्रणां आसूंक जाता ताका मन नियंत्रणां आसच्याक कसो कोरका सदां सर्व काळ मनांत परमात्माल चिंतन आस जाल्यार मन विचलीत जायना मन मंकड जायना निग्रहांत आसता ताकाच इंद्रिय निग्रह म्हणचे जाल्यार आमगेल जिवनांतू आमगेल मनांतुले खंयची निर्धाराक आमी येवका जाल्यार थंय परमात्माल सतत चिंतन आसल्यार परमात्मा आमकां खंयची निर्धार घेवका म्हूण म्हणलेलें एक मनांतू चिंतन दिता तो मन कलुशीत जायना नशें पळोवन घेवन चंचल जायना नशें पळोवन घेवन खंयचे जो एक निर्धार तो आमगेल्या मनांतू दिता प्रारब्धान ते चडून जेवचो पुरो तशें जाल्ली फुडलें आमी परमात्मा दुरोवचे ना ते आमगेले प्रारब्धान निमती गेलेले कसल आमी केल्ला तेचे आमी नवे कशी सांगता पळय एक फल आमकां मेळका जाल्यार आंबो मेळका जाल्यार आमी आंब्याची बी घालका कारातें बी घाल न्हू आंब्याचें फल येवका म्हळ्यार जायना न्हय तशी जेवो त्या प्रारब्धा विशयी जालो जाल्यार मन निग्रहांत आसल्यार इंद्रिय निग्रह साध्य जाता आनीक पळया स्वच्छ मन म्हळ्यार रागद्वेशादी वियुक्त जावन आशिल्लें मन पळया आशिना नसला रे संगात संजयते कामहा म्हणला आश आशिल्ले कडेन कसले एक चिंतन आशिल्ले कडेन त्या विशया वयर आशिशूर जावचे कामात क्रोधो बी जायते म्हण कृष्णान म्हणला कामा निमतीची कोप येवचे पळय हांगा स्वच्छ मन आशिनतील जाल्यार आशिना म्हणजे थंय कोप येना क्रोध येना कठीणता येना क्रौर येना मनाक तांगेले इंद्रिया वयरी शरिरा वयरी निग्रह आसता तशी स्वच्छ मनांतू कसले वायट भावन येतवे आमकां येतवे पळया स्वच्छ मन कोणाले वयरी कसले एक साद चिंतन वायटा दिकड वता म्हण जाल्यार कुडले परमात्मा उडगास केले जाल्यार निग्रह येता आनी एक आमकां सामान्य जावन येवचें एक बाद म्हळ्यार कसो घुसवे कोणेय येवन आमगेलें सांगचें तुका तो अशी उलयलो तशी उलयलो म्हूण जाल्लें आमी ताणें तशें उलोवचें तशें आमी केलां हांवें म्हूण लेखून आमी परखून घेवचें सोण आमी कसो करतात ते दाना म्हगेले विशय तितले फुडें उलयता तो न्हय शूर जाल्लें आनी आमकां राब मेळ्ळो तो अशी तशी जेवो आमकां तितले केलो जनाक तशें पळय धैर्य आसना मागीर तेंची ताणें म्हाका अशी म्हणली की तशी म्हणली की मस्त भावूक जन जाल्यार बद सात्विकत म्हळ्यार कसो गो तेच आमी लेखचे सात्वीक जनान मस्त दुखचे जाल्यार बद सात्विकत म्हळ्यार कसो गोतूस परमात्मा सोडचें कसो जाल्यार तशी कोणेय आमगेले विशय वायट उलयलींची म्हूण म्हणल्यार आमकां तांगेले वयर द्वेश येना कोप येना म्हण जाल्यार आमकां आमगेलो मनोनिग्रह साध्य जाल्ला म्हूण उल्ल्याक हें मानसीक तपस्सू म्हणलें हें मन प्रसन्न जावचें म्हूण म्हणलें हें मन प्रसन्नता एक साधकाक जावका जाल्यार केदन जत्ता म्हूण म्हळ्यार पुरे परमात्माला वयर सोडल्यार पुरे ते अनंत कल्याण गुणपरिपूर्ण म्हूण म्हळेलें परमात्माल निग्रहांत आशिल्लो परमात्माक अधीन त्या परमात्माले कुटुंबेचो जेव्हा परमात्माक मेळ्ळो हांव म्हगेल पुराय विशय चिंतन करचें म्हगेल पुराय विशय जबाबदार घेवचें परमात्मान तशी सर्व रितीर परमात्माक शरण येवचें सोडचें चंग काम केल्यार कशें आमी कृष्णार्पण करताची तशी वायट विचार मनाक कोणेय आमकां वायट उलयलें म्हूण म्हणटना ते मागीर परमात्माक सोड्याची ते मागीर कृष्णार्पण करे तेदना आमकां कसलें चिंतन ना सोडलें आमी आमी पळयताची आमी करताची म्हूण म्हणल्यार तें आसुरी भावन जालें जाल्यार परमात्माल ज्ञान कोणाक आसा तांकां मन प्रसन्न आसता सदां सर्व काळ स्मरण करता रसूच पडटा न्ही परमात्माले त्या वेळाक तांकीक भावसंशुद्धी म्हळ्यार तेची मन शुद्ध जावन आसूचें त्या साधकांक सिद्धी जाता
ताजे खातीर प्रती एक दासान जाल्यार कसो सांगला म्हळ्यार नामस्मरणेनची एक दृढ मन साध्य जाता म्हूण सांगला. स्मरणात परमं ज्ञेयं ध्यानं नास्ति अत्र संशयः. स्मरणात परमं ज्ञेयं ध्यानं नास्ति अत्र संशयः. कोणाक परमज्ञेय जावन आशिल्ले परमात्माले ध्यान स्मरण साध्य जातकी तांकां सर्व चित्तस्थिरता साध्य जाता म्हणेल विशयांतू संशयू ना म्हणून. तशी ह्याक भावसंशुद्धी म्हणलें. भावसंशुद्धी चित्तस्थिरता म्हळ्यार मन थंय निर्मल आसता म्हूण जालें वैबे. म्हणटना कोणाल मन प्रसन्न जावन आसता, कोणाक भावसंशुद्धी आसता, तागेल सर्व कर्म परमात्माले प्रेरणेन जावचीत आसले कर्म जाता. परमात्माले प्रित्यर्थ जावन करचीत आसले कर्म जाता. आनी सदां सत्य शास्त्राचें मनन करलेले जनाक मनन करतले जना भावसंशुद्धी साध्य जाता म्हणलें. वय पळया, शास्त्रा निमती सत्शास्त्र मनन करतना ते विंगड जनाल चिंतन आसतवें ना. शास्त्रांतू प्रतिपाद्य जावन आशिल्ले परमात्माल विशयी मात्र यत्न केदनकी सदा सर्व काळ परमात्माले चिंतन जाता. तांगेल मन एकदम मार्दव आर्चव म्हळ्यार निष्कापट्य जावन आसता, एकदम कोमल आसता मन. तशी तेदना तांणी शुद्ध जावन मोक्षाक सहायक जावचीत आसलें मन पावलींची म्हणल्याक आतां सांगिल्ल्या तिनी विधाचे तपस्सू खंयचे कायिक वाचिक मानसीक. तिनी विधांतून तपस्सांतूय तिनी विध प्रभेद आसता. कसले सात्विक राजसीक तामस. आतां वाङ्मय तपस जेवो तांतूय सात्विक राजसीक तामसीक तपस म्हूण आसा. शारिरीक तपस्यांतूय सात्विक राजसीक तामसीक म्हूण आसा. तशीची आतां सांगली पळय मानसीक तपस तांतूय सात्विक राजसीक तामसीक म्हूण आसा. हे तिनी नमने तपस्यांतूय तिनी भेद आसाचे. कसले सात्विक राजसीक तामसीक. ताजी विशय कृष्ण आतां सांगता पळय. श्रद्धया परया तप्तं तपः तत् त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिः युक्तैः सात्विकं परिचक्षते. श्रद्धया परया तप्तं तपः तत् त्रिविधं नरैः. मनशान करचे तिनी विधाचे तपस्या पळय. काया वाचा मनसा करचे कर्म जवो यज्ञ जवो तप तांतूय तिनी प्रभेद आसा म्हणटा परमात्मा. खंयचे सात्विक राजसीक तामसीक. हे तिनी तपसूय आमी दृढ विश्वासान केल्ले म्हणले क्या तपस्वी करताची जाल्यार कोण वाङ्मय तपस जेवो शारिरीक तपस जेवो आनी वाचीक तपस जेवो कोण फलापेक्षा ना नशी परमात्मा कची समर्पण परमात्मान मेगील करीन करयले म्हूण लेखून करतकी तांगेल तप ते कार्य सात्विक तपस्या म्हणून घेता. म्हळ्यार कसल तप आसा पळय तें काया वाचा मनसा तेच दोळ सांगिल्लें. तप तांतू भितर श्रद्धा आनी हॉनेस्टी प्रामाणिकता म्हूण आसल्यार तें सात्विक तप म्हूण जाता. परमात्माले हें सात्विक जावका जाल्यार खंयचेय एक कार्य आमी केलेलें सात्विक जावका जाल्यार आमकां परमात्मालें सर्वोत्तमत्व कळका. आमी केलेलें आमी करचें म्हूण लेखल्यार मात्र थंय राजसीक तामसीक भावन येता. परमात्मान आमगेल करीन करयलें ताणें आमकां हें काम करच्याक तूं अर्ह म्हूण सांगून लेखून घेतला. तूंच हें काम करूका म्हूण सांगून लेखून घेतला. ताका तें काम करच्याक ताणें म्हाका लेखून घेतले पळय परमात्मान. यो हागेल करीन करून घेवया. हो आमकां आतां पळय एक कसलेची स्कुलांत आसतना हेड मास्टर जेवो मास्टर जो आमगेले क्लास टिचर जेवो कसलें एक काम करता जाल्यार कोणाकय एक एकलें आपूण सांगलें म्हणजे ताका कसो खूश जाता. ओ मास्टरान हें काम हांव करीत म्हूण लेखलें एक सुप्रसन्नता. तशीच परमात्मानय खंयचेय एक चांग काम करका आमी केलां म्हूण जाल्यार परमात्मान तें काम करूं आमकां सिलेक्ट केलां हें आमगेले मनांत आसल्यार परमात्मुची सर्वोत्तम हांव तागेल अधीन हें काम करूं ताणें म्हाका सिलेक्ट केलां तागेले प्रिती खातीर हें हांव चंद करून करता. हें कर्म सात्विक कर्म. आतां सकाळीं उठोन आमी आतां हें प्रतिकर्मय सात्विक
म्हूण लेखून करूं साध्य जाता कशी म्हळ्यार सकाळीं उठयले कुडले आमी कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले स्थिती गौरी प्रभाते कर दर्शन म्हणून उठयताच की हें पुराय परमात्मा पावले भुंयक नमस्कार घालताच की समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले म्हूण सांगून भुंयक नमस्कार घालतना हें तिगेले अंतर्गत जावन आशिल्लें परमात्माक पावले तशी नवचावताची गंगेचे यमुनेचे हें पुराय तीर्थाचे अंतर्गत जावन परमात्मूस तागेल चिंतन थंय येयली वयवे सूर्य नमस्कार घाल्ले तुळशी उदक घाल्ले प्रति एकांतू परमात्माल चिंतन केली म्हूण जाल्यार अनुसंधान करून सर्व मेगेल परमात्मा खातीर केल्ले कर्म हें ते देवतेल मुखांतर परमात्माक ही पूज पावयता म्हळें अनुसंधान आसलें सर्व कर्म भगवद अर्पित जाले ताचे आमी पळय कृष्णार्पण म्हूण सांगून सर्वसमर्पण भावनेन म्हणटाच पळय हें सात्विक तपस्वी जालें तशी कसले कर्म केल्यार आमी परमात्माक समर्पण करचें भागवतांतू अर्जुन वृक्ष जावन आशिल्लें यमळार्जुन वृक्ष जावन आशिल्लें नळ कुबर आनी मणिग्रीव कुबेराल चेडूं तांकां शाप विमुक्ती करची कोणें कृष्णान ते नळकुबर तांणी अर्जुन वृक्ष ते भंग करले कुडले कृष्णान तंत दुखून दोनी दिव्य देह घेवन नळकुबर मणिग्रीव जावन तांणी भायर येता की त्या कृष्णाल स्तुती करून वतात तांणी तांकां शाप मोक्ष केलेले कृष्णान सीदा अब्बा वंतलींच म्हूण धांवन तांणी कृष्णाक स्तुती करून वतात ते सान कृष्ण तेन्ना ताका स्तुती करून वरताचे कसं सांगता खंय पळयात तांणी वाणी गुणानुकथने आमगेले उतरान तुगेले गुण कीर्तन करचें तशें जावो श्रवणम कथायाम आमगेले कन्नान केन्नाय तुगेले काणे आयकुचें तशें जावो हस्त उच्च कर्मसु आमगेले हातान तुगेले पूज करची तशी जावो पूज म्हळ्यार आमी गांठ धरून आरती धरून गणगण करून पूज करची काम म्हूण ना पुजा म्हूण म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार हातान ताळ मारून भजन केल्यार त्या देवाला पुजाची देवाला आयदन घासून देवा कुड पुसून देवाला पुजे तयार करून दिवचे त्या हातान न्हय त्या बाई देवाली पुजा देवाला नैवेद्य एक तयार करचे जाल्यार त्या बाई देवाली पुजा हातान कसलं काम करतना हें आमी परमात्माल खातीर करताची म्हूण सांगून लेखून घेतल्यार त्या परमात्माल पुजा जाता तशी मन तव पादयो नः स्मृत्यम आमगेलें मन तुगेले चरणा वैरीची चरणाचे स्मरण करचें तशें जावो शिरः तव निवास जगत प्रणामे तुगेले सगळे जगतीय तुगेले निवास म्हूण लेखून खंय पळयल्यार थंय नतमस्तक जावचें तशें करी परमात्मा हें व्हडलें ज्ञानींगेलें लक्षण तांकां प्रति एकांत परमात्मा दिसता खंय पळयल्यार थंय नमस्कार करताची कोणाक पळयल्यार आमी नमस्कार करता म्हूण जाल्यार ते आतां आमकां कोणें एकलो गुरुताचो मेळ्ळो जावं आमगेलो मास्टर मेळ्ळो आमी नमस्कार करता म्हूण जाल्यार तागेले तोंडाक न्हय ते नमस्कार तो आमगेलो मास्टर ताका खुशी जेवका म्हूण न्हय तागेले भितर परमात्मस ह्यो मास्टर म्हाका ज्ञान दिल्लो हे मास्टराल करीन म्हाका ज्ञान दिवं येईल परमात्मान तशें जावन ते मास्टराल अंतर्गत जावन आशिल्लें परमात्माक म्हगेलें नमन कितले भक्तेत पळयात तेन्ना बिट्टी काम जायना तें नैनतलें शिकून नमस्कार केल्ले सोडले बिट्टी काम जायना तशी दृश्टी सताम दर्शने अस्तु भवत तनूनाम दोळ तुगेलें रूपची पळोवप तुगेलें शरीर रूपची पळोवप हें पुराय सात्विक तपस्सू सगळो दीस परमात्माल चिंतन सगळेची म्हळ्यार त्या नळकुबर मणिग्रीवान सांगतना आमकां कळ्ळी न्हय सगळें शरीर साधना शरीर सर्व अंगांग परमात्मान तागेलें काम करका म्हूण आमकां दिलेलें तशी सात्विक श्रद्धा असं म्हण जाल्यार तो साधकू तागेले त्रिकरण कर्म म्हळ्यार कायिक वाचीक मानसीक खंयचेय कर्म जाल्यार ते भगवत अर्पित बुद्धी न करता ते भगवंताला करईल मेगेल करीन भगवद अर्पण म्हूण सांगुनूची आनी करचे भगवत अधीन जावनूची ताणें सांगून हांव करचें म्हूण लेखून ताका समर्पण करता आनी पळया एक सात्विक मनशाल चिंतन कशें आसता म्हूण म्हळ्यार रमा ब्रह्मादी म्हळ्यार लक्ष्मी आनी ब्रह्म इत्यादी सर्व देवते परमात्माले कुटुंब तागेले सेवक आमी तांगेले सेवक जाल्यार पुरो परमात्माले कुटुंबीन आमी मेळ्ळींची निरंतर परमात्माले कसकी गुणकिर्तनेचे श्रवण ते केल्लेले श्रवणाचे मनन निधिध्यासन आजीन आमी आमगेले संचित आगामी कर्मा दुखून मुक्त जावेत प्रारब्ध कर्म भोगूंक जाता ते भोगून जाल्ले नंतर मागीर ते शरीर वापस जन्माक येना
ते मोक्ष मिळेल कडेनं वता हे सात्विक तपस्वींक साध्य जाता. आणि परमात्मानं राजसिक तपस्सू कसं म्हणून सांगला पळया. सत्कारमान पूजार्थं तपोढंबेन चैव यत् क्रियते तदिहं प्रोक्तं राजसं चलमध्रुवं. सत्कार मानपूजार्थं तपो ढंबेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलम ध्रुवम म्हळ्यारी सत्कार मानपूजार्थम आमकां पुराय जनान होगळसुका सन्मान कोरका आमगेल कीर्ती प्रसिद्धता सगळे गांवांत वचुका म्हूण सांगून ढंबाचार आनी करतनाय बुटा टिकेन कोण करतकी पूज जवो तपसे जवो कसले कोण करतकी मांत्रने चंचल स्थिर मनान आसूचे एक तप ते शारिरीक जवो मानसीक जवो वाचीक जवो ते राजस तपस्सू म्हणून घेता. म्हळ्यार थंय परमात्माला अनुसंधान ना. एक आमी स्तोत्र म्हणून बसल्यांची जाल्यार 4 जनांक कळका आमी कशी स्तोत्र म्हणटाची म्हूण सांगून बारीक मन दिवन म्हणलाशी आमी लेखचे. आमगेले द्रा कोण वता आमगेले द्रा कोण येता कोण आमकां पळयतरस कोण भारी लायक म्हणटा म्हूण गूण पळोवन रपता थंय आमची एक शिफारस येता. 4 जनांक कळका म्हूण सांगून आत्त तंतूय तशीच न्हय कसले येदे काम जवो ते काम धा कडेन घालचे. ते आतां जाय जाल्यार सोशल मिडिया सकड एक कीर्ती एक प्रतिश्ठा एक बुटा टिका नाका घालची खातीर न्ही घालका इत्यागूतच ताजीन अनेक 10 जनांन प्रेरेपीत जावन तसल कर्म कोरका म्हणून घालका शिवाय बुटा टिके खातीर न्ही. ताजे उद्देश सफलच जाल्यार लायकच म्हूण जाल्यार आनी 4 जन तांतू मेळटाची. ते उद्देशू आतां कसलेंय एक काम करतना ते परमात्माक पावका म्हळ्यार उद्देश आसल्यार तांतू 4 जन मेळटाची. केवल मेगेल कीर्ती प्रतिश्ठे खातीर हांव करता म्हूण जाल्यार एक सोण वता तें. तशें केन्नाय ढंबाचारान कसलेय करचेनाच मात्र न्ही अस्थिर चंचल मनान करूनच. अस्थिर चंचल मन म्हळ्यार कसं तेंची आतां आमी ढंबाचारा खातीर कसले करूं बसल्याची स्तोत्र म्हणूक पूज करूक कसले बसल्याची म्हण जाल्यार आमगेलें मनय चंचल आसता स्थिर आसना. इत्याक आमकां पुराय जन पळयतर आसा की ना आमी करचें तांणी पळयता की ना आनी येयलीच की ना तांणी येयलीच की ना तांकां कळका आशिल्लें आज आमी कितले लायक कार्यक्रम ऑर्गनायज केला म्हणून. आमकां जायना ना ते आनी एक ग्रूप आशिल्ले तांणी येवका आशिल्लें मन पुराय तांगेली कडेन गेली की हांगा आमी ऑर्गनायज केलेले परमात्माले कसं की चिंतन वय बाय ते चिंतन दिकड मन वचना. आनी पळोवक आशिल्लें तांणी पळोवक आशिल्लें तांणी येवका आशिल्लें हांणी येवका आशिल्लें हांणी येनीच्यो तांणी येनीच्यो मन थंय जालें की अस्थिर मन म्हणटाचें. तसले मनान करची खंयची कामाय ते राजस म्हणून घेता. थंय परमात्माला अनुसंधान ना. जनान हो एक लायक ऑर्गनायझर ताका होगळसुका ताका कीर्ती मेळका म्हूण म्हणलेलें आशेन कसल कर्मय केल्यार ते राजस जावन आशिल्लें कर्म. तशें जावन कोण हें ढंबाचारान बुटा टिकेन कीर्तीक सन्मानाक अपेक्षा करून कसले तपस्या करतकी तपस्या म्हळ्यार कर्म करतकी कायीक वाचीक मानसीक कसं कर्मय करतकी ते हांगाक मात्र न्ही ते थंय वयर पावना. आव एक म्हाकाय मस्त जन चांग जन जिवनांत मेळ्ळ्यांची नुताची तांगेले इतल्या तांणी काम करतलें म्हाका तांणी श्रेश्ठ दिसचें इत्याक म्हळ्यार देवस्थानांत जावं खंय जावं कसलेंच एक काम जाता तांणी फोटोवर नांची तांगेले इतलें तांगेलें काम जाता आसता. एक पंता कसं की आमी म्हणटना फोटो काडच्याक पुराय कसं की विंगड जन फोटोवर नांची म्हण मालगड मनीस ती आतां न्ही हें फुडले विशय तेदा नांवय तितलें पक्व ना. तीन म्हणलेले कूड घासस म्हाका कसलें म्हळ्यार आमगेले फोटो वयर चित्रगुप्त काडतर आसता तो शाश्वत फोटो यो पुराय फेड जावन वच्चे फोटो नवे म्हणून छांग मनीस म्हाका ते आजीकय उडगास आसा. ताजे नंतर हांवें ते जिवनांत तें एक अळवडसून घेतलें कसलें कर्म करतना ते एक अपेक्षा ना कसले
म्हळ्यार तें श्रेश्ठ वही आमी कसं केलं रे कोणाकय कळना नतल्यार व्हड न्ही परमात्मा कळटा थंय म्हाका ते केन्नाय आजी काही उडगास येयला हांसेवचे आसती संगील उडगास येवन चित्रगुप्त फोटो काडटा रसता आमगेले फोटो पेपरार येवका म्हणना इतक म्हण आमी केल्लें पुरें काम थंय पावता पूर्ण तें आल्बम केन्नाय आसूचे आल्बम तें हें पुरें आल्बम उदका पडल्यार आनी वायट जेवचें म्हणून हांसचेशिल्लें तें सांगून बद्दशें त्या पट्टीनय तें समूचे डीप थिंकींग गेलें तातूंत कितले विचार आसा म्हण पळया तशी अस्थिर मन चंचल मनाचे कार्याचे फल इहांतूय परांतूय शाश्वत न्ही इहांतूय आज आमकां किर्ती अपेक्षेन कसले केले सन्माना अपेक्षेन कसले केले पायी अन्य कोणकी मेळ्ळी जाल्यार पुरे तांगेले म्हाका चमकलीची आमकां सोडलींची तेच्यावन तेदन आमकां बेजार जाता अयो काल काल थंय प्रति एक विशय म्हाका निमगितला आजी तिगेले म्हाका चमकल पळय ते अपेक्षा ना नातील जाल्यार म्हगेलें काम इतलेंच आशिल्लें म्हाका परमात्मा इतलें करूं दिलेलें जालें ना मागीर पुरो आनी तो म्हगेले करीन कसले करयता तागेले प्रेरण नव्हती तेदन केल्लें आसय जालें थंयक सोडलें कसले बेजार ना तांतू तशी परांतू हांगा कसले अपेक्षेन केलेलें काम हांगाक ताजी पुरे फल सोर्न जाल्लें थंय वतन कसलें ना आमगेलें खाली आत तशी हांगा च एव चैव म्हूण सांगून परमात्मान सांगला पळय तें कसलें म्हण म्हळ्यार सत्कार मान पुजार्थाम ढंबेन चैव ढंबेन च एव म्हळ्यार सत्कारा खातीरची सन्माना खातीरची ढंबाचारा खातीरची करचे क्रिया राजस म्हूण च म्हूण म्हणटना च एव इत्याक म्हणला म्हूण म्हळ्यार भगवद अर्पण बुद्दीन केल्यार सत्कार आमी अपेक्षा करनाची जाल्यार सत्कार मेळच्या पुरो कीर्ती आमी अपेक्षा करना अशें केलेलें काम तें जाल्यार कोणकीय काम गेलें काम गुर्ती सुनू तें काम चंद जाला अशें जाला म्हूण 4 जनांले सांगू पुरो तेदना ताजे निमती आमी अशी पुरे कोरका तांगेल्या वरी जावका म्हूण म्हळेलें एक सत्कर्माचे आशी सत्कर्म कोरका म्हळ्यार आशी दुसऱ्या मनांत आयली म्हूण जाल्यार च एव ताजे खातीर सांगिल्लें परमात्मान तेदन तें राजस तपस म्हणून घेना राजस तपस म्हणून घेना तशें ताका चैव म्हळेलें म्हळ्यार आतां कोण सत्कारा खातीर सन्माना खातीर तांकां प्रतिश्ठा कीर्ती प्रतिश्ठा वगळ सुका हार घालका गळ्याक सभेर बसोवका म्हणून जेवो 4 जणांन गुर्तीचें काम म्हणून डंबाचारान काम केल्यार तें राजस म्हणून घेतलें जाल्यार केलो उपरांत भगवत अर्पीत म्हूण केलेलें सात्वीक कामांतूय ते कीर्ती मेळटा सन्मान येता जाल्यार ते कशी जावका म्हळ्यार त्या वय भगवत अर्पीत कोरका आमी आनी कशी जावका म्हळ्यार ताजी निमती 4 जनां प्रेरण मेळका आमी तांगेल्या वरी जावका तनी चंग काम करताची आमी तांगेले वटू मेळया भगवत अर्पीत बुद्धीन चांग काम करुया म्हूण म्हणलेलें एक प्रेरेपणा अन्यकलेल्या अंतरंगांत परमात्मान ह्या पळोवन दिल्ली म्हूण जाल्यार ते तांकां सन्मान कीर्ती प्रतिश्ठ मेळ्ळ्यार थंय राजस म्हणून घेना ताजे खातीर परमात्मान चैव म्हूण म्हळेलें बरी राजस बुद्धी कसले म्हूण म्हळ्यार आमकां कीर्ती आमकां सन्मान मेळका म्हूण कर्म करचें हांव चमकलेले कडेन म्हाका मुखारी पुरे जनान म्हाका व्हगळ सुका हांव व्हड तपस्वी म्हाका गौरव दिवका म्हाका हार समर्पण कोरका म्हाका खंय चमकल्यार जय जयकार कोरका हें पुरय बाह्य सत्कार म्हणटा जी अपेक्षा आनी ಕೆಲವು ಜನ ಬಶ್ಚಾಸ್ಕೈ कसले ಪುರಂದರದಾಸನ ಪದ್ಯಾಂತ सांग ಕರದೊಳು ಜಪಮಣಿ ಬಾಯೋಳು ಮಂತ್ರವು म्हूण सांगून हातांतू जपमणी धरून जप करतरसताची ಕೆಲವು पुरे आतांचे ढांबिका गुरू मस्त सची दुड्डू करचे गुरू हानी पुरे जाल्यार जन तांगेले म्हाका वत्ता पाप कसले गोतना जनांक तशी तांणी जपमाला गुंडायतर आसताची दोळ चिम्मी करून हें तपस्या करच्या बसल्या वरी बैसून आसताची जाल्यार भक्तांनी पुरे पायंपण वताना आनी कितले नोट घालना सो पुरोची मिगेल पोळेरांतू तशी पुराय पळयतले जन आसाची आनी ಕೆಲವು जन तोंडान सांगताच की आमकां कसले अपेक्षा ना अंतू तुमी कसं घालताची तुमगेले कुशी घाल्लेले पुरे चंग कामां वत्ता म्हूण सांगून हुंडी वट करतले जन आसाची कितले जन भक्त येयल्यांचे आज कितले कलेक्शन जेवच्या पुरो ही पुरे आलोचना केल्यार ती राजसा
श्रद्धा जातशिवाय त्या जपूय न्ही ती श्रद्धाय न्ही म्हूण सांगून सांगताची पुराय. तशी केन्नाय सत्य सदाचार अशी किर्ती खातीर कसल काम करताच पळय ते सर्व कार्य ताका तप मनाची ते पतन ताजेन आमी केन्नाय अधोगतीक येवचें. हें तामस तप म्हणून घेता. हे तामस तपा विशयी परमात्मान कसलं सांगला म्हणल्यार आमी फायच्या दिसाचे भगवद्गीतेचे विशयांत पळोवया. आज सांगिले सर्वई परमात्माले गुरुंगेले चरणाक समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.